छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रति पंढरपूर या ठिकाणी भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी रात्री 12 वाजल्यापासूनच गर्दी करायला सुरुवात केली। अनेक किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। विठू भक्तीची भावना प्रति पंढरपुरात पाहायला मिळाली। प्रति पंढरपूर इथनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतलाय। आपण पाहूया। आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक भक्त राज्यभरामधून पंढरपूर या ठिकाणी दाखल होत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक प्रति पंढरपूर आहे। या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत। आपण जर मागे पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा दिसत असतील। भाविक भक्त दूरदूरून आलेले आहेत आणि त्यांची एक मनोकामना असते की पांडुरंगाचं दर्शन व्हायला हवं। काय सांगाल, कुठून आलात आणि तुम्ही दिंडीमध्ये सहभागी झालात, काय भावना? खूप छान वाटतंय, आनंद वाटते। इथला आनंद एवढा आहे ते कुठंच आनंद भेटणार नाही एवढा। बरं, खूप मन माझं असं वाटते की भरभराटून जाते भक्तीनं की भगवंता सगळ्याला सुखी ठेव, त्यांच्या पायी मला सुखी ठेव, सगळ्याला आनंद दे। बरं, सर्वांचं सुख समाधान जे आहे या ठिकाणी या ताई म्हणजे याच नातवाच्या आजी मागताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी महिला देखील सहभागी झाल्या आहेत, वारकरी सहभागी होत आहेत आणि ज्यांचं जिथं दर्शन होत आहे ते या ठिकाणी परतताना पाहायला मिळतात। मात्र जेव्हा कोणताही भक्त असेल, भाविक असतील, जेव्हा ते परततात तर त्यांच्या मनावर किंवा त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच एक समाधान पाहायला मिळतं। म्हणजे कुठंतरी आम्ही आमच्या पांडुरंगाला भेटलेलो आहोत, आमच्या पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे, आमच्या लाडक्या विठुरायाचं दर्शन झालेलं आहे। ही भावना या ठिकाणी भाविक भक्ताची पाहायला मिळते। म्हणजेच पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर कुठंतरी भाविकांच्या मनावर समाधान पाहायला मिळते आणि दर्शनासाठी अशी भली मोठी रांग जी आहे ती छत्रपती संभाजीनगरातील छोटं पंढरपूर म्हणजेच प्रति पंढरपूर या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळं आजचा आनंद, आजचा उत्साह, आजचा सण वारकऱ्यांसाठी तेवढाच महत्त्वाचा म्हणावा लागेल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।